आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आता 1:52 झालेत आणि आपण धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आहोत। या ठिकाणची वस्तुस्थिती बघा, किती भयानक अवस्था आहे। कार्यालयामध्ये एक सुद्धा कर्मचारी उपस्थित नाही। जरा हे इकडे दाखवा तुम्ही। या संपूर्ण कार्यालयात एक पण कर्मचारी नाही, सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत। त्या भारत कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशाची ही अशी अवस्था आहे। कसं शेतकऱ्याचं कल्याण व्हायचं? या ठिकाणी बघा, संपूर्ण खुर्चीवर एक पण कर्मचारी नाही। भारत कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशातल्या कृषी कार्यालयाची अवस्था ही आहे। भारतातल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा देशातल्या शेतकऱ्याला आत्महत्या का करावी लागते, याचं सगळ्यात जळजळीत उदाहरण म्हणजे हे आहे। एवढी मोठी मानसिकता, एवढी उदासीनता या कर्मचाऱ्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येते। मित्रांनो, खरंच या कार्यालयाला धन्यवाद बाबा। अशा प्रकारे शेतकऱ्याचं कल्याण करा, म्हणजे शेतकऱ्याच्या नक्कीच त्या ठिकाणी गळ्याभोवती आणखीन जोराचा फासा वळला जाईल आणि आपण एसी कार्यालयात बसून मस्तपैकी आपल्या येणाऱ्या फक्त घरगुती पिढ्यानं पिढ्याचंच कल्याण करा। शेतकऱ्याचं कल्याण काय या देशात होणं शक्य नाही। तर आज आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात यासाठी आलो होतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा आहे। प्रत्येक दुकानात त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला युरिया नाही म्हणून सांगितलं जातं आहे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं तर 7,000पेक्षा जास्त मेट्रिक टनाचा साठा या जिल्ह्यात उपलब्ध दाखवला जातो आहे। ते कुठं आहे, काय आहे, याची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो। पण या ठिकाणची वस्तुस्थिती अशी आहे, 1:50 हे कार्यालय संपूर्णपणे ओस पडलेलं होतं। त्याच्यामुळं आमची या ठिकाणी येऊन खूप मोठी निराशा झालेली आहे। भारत हा सांगितला जातो की कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशातल्या कृषी कार्यालयाचीच अशी अवस्था जर असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांचं कल्याण कसं होणार, का आणखीन गळ्याभोवती फासा वळला जाणार, हे मात्र मला समजून न आलेलं कोडं या ठिकाणी आज